हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। संत शिरोमणी नामदेव नामदेव महाराज की की जय। जय। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिही। जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयीरा जोडिला। जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरुमान कोजी चरणी साष्टांग मी घातिला। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत शिरोमणी नामदेव महाराज की जय। धन्य धन्य नामदेव सर्व वैष्णवांचा राव, प्रत्यक्ष दाविली प्रचिती, वाळवंटी परिस सत्य। कवित्व केले शतकोटी, तारिले जीव कल्पकोटी। देव जेवी सवे, ऐशी ज्याची देवा सवे। धन्य धन्य नामदेवा, एका जनार्दनी चरणी ठेवा। पवित्र भूमी श्री क्षेत्र नरसी या नगरीमध्ये श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिराच्या कलशारोहणाच्या निमित्ताने सुरू असणारा हा कालपासूनचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या उत्सवामध्ये संपूर्ण उत्सवभर श्री संत नामदेव महाराजांच्या चरित्राचं चिंतन करण्याची जबाबदारी या सर्व समितीने माझ्याकडे टाकली। त्या निमित्ताने संत नामदेव महाराजांच्या चरित्राचं चिंतन करण्याच्या दृष्टीने आपण सगळेजण या दुपारच्या सत्रामध्ये आज एकत्रित जमलेलो आहोत। नामदेव महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा इथं झालेलीच आहे। भव्य अशा पद्धतीचं हे मंदिर आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि या मंदिराच्या कलशारोहणाचा सोहळा आपण हा साजरा करतोय। 1 तारखेला मंदिरावर कलशारोहण होणार, आपल्या सर्वांच्या साक्षीने किंवा या सोहळ्याचे आपण सगळेजण साक्षीदार होणार आहे। या उत्सवामध्ये नामदेव महाराजांचं चरित्र मी सांगावं अशी विनंती या सर्व समितीने आमच्याकडे केली। वारकरी संप्रदायामध्ये नामदेव महाराजांचं स्थान हे अग्रगण्य अशा पद्धतीचं आहे आणि नामदेव महाराजांवर नितांत श्रद्धा असलेला आपला हा वारकरी संप्रदाय नामदेव महाराजांच्या अभंगाचं अखंड चिंतन करणारा हा आपला वारकरी संप्रदाय आणि त्या नामदेवरायांचं एवढं भव्य अशा पद्धतीचं मंदिर उभं राहत आहे। मग तुकाराम महाराजांचे शब्द माझ्या अंतःकरणामध्ये आले, मेका पडेन निराळा ऐसा सांडोनी सोहळा। मला वाटतं की आपण याच भागातले असल्यामुळे कदाचित आपल्याला माहीत नसेल, परंतु अख्ख्या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं सध्या लक्ष जर कुठं असेल तर ते नरसीकडे आहे, एवढं मात्र नक्की आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अनेक कीर्तनकार, प्रवचनकार हे सगळ्यांचे कान जर कुठं असतील तर ते सध्या नरसीकडे आहेत। आपण इथं असल्यामुळे एखाद्या वेळेस आपल्याला त्याची जाणीव नसेल, परंतु मी नुकताच प्रवास करून आल्यामुळे
कोणी जरी मला विचारलं कुठं निघालात, नरसीकडे निघालात म्हटलं की ते लगेच म्हणतात तो मोठा सोहळा चाललाय, आम्ही तिकडंच ऐकायला यायला लागलोय किंवा आम्ही त्याच सोहळ्याची चर्चा करतोय. याचा अर्थ नरसीकडे लक्ष असणं किंवा नरसीकडे पाहणं, याच्यामध्ये संत नामदेव महाराजांच्या या वाङ्मयाची सेवा, नामदेव महाराजांच्या या चरित्र चिंतनाची सेवा माझ्याकडे जेव्हा ह्या मंडळींनी दिली, मी म्हणून मगाशी म्हटलं की मी का पडेन निराळा ऐसा सांडोनी सोहळा, ही तुकाराम महाराजांची भाषा माझ्या अंतःकरणामध्ये त्याच क्षणी येऊन गेली. याचं कारण असं आहे, अनेकांना इथं कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने सेवा करायला मिळावी अशी तमाम वारकऱ्यांची इच्छा आहे. मग कोणी कीर्तनाच्या रूपाने सेवा करत असेल, कोणी भजनाच्या रूपाने सेवा करत असेल, कोणी अन्नदानाच्या रूपाने सेवा करत असेल, कोणी देणगी देण्याच्या रूपाने सेवा करत असेल, कोणी श्रवणाच्या रूपाने सेवा करत असेल. प्रत्येकाची सेवेची अंग प्रत्येकाने स्वीकारलेली आहेत. आणि म्हणून अशा एका भव्य अशा सोहळ्यामध्ये माझ्याकडं ही नामदेव महाराज चरित्र चिंतनाची जबाबदारी या मंडळींनी दिली. नामदेव महाराजांचं चरित्र, ही भूमी, हा महाराष्ट्र मोठा पवित्र देश. भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती अशी संतवचनं आपल्याकडे आहेत. जन्माला तर प्रत्येकालाच यावं लागतं, नाही असं नाही, परंतु त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला येणं म्हणजे संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. त्या भूमीमध्ये आपण जन्माला येणं हे काहीतरी पूर्वपुण्याईचा संचय असल्याशिवाय होत नाही. आपण सगळेजण या भूमीमध्ये ही सेवा करण्याच्या निमित्ताने एकत्रित जमलो. नामदेव महाराजांच्या चरित्राचं चिंतन करणं तसं माझ्यासारख्या एका विद्यार्थ्याला फार कठीण आहे, हे अगोदरच मी सांगतो. कारण माझ्यासमोर बसलेली सगळी पूजनीय मंडळी, वारकरी संप्रदायात दिग्गज म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो अशी मंडळी आहेत. मला रघुवंश महाकाव्यातला एक श्लोक या संबंधाने आठवतो. कवी कालिदासांनी जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं गायन करायचं ठरवलं, कवी कालिदास, आणि रामचरित्र जेव्हा गायन करायचं ठरवलं तेव्हा कवी कालिदासांनी पहिला श्लोक असा सांगितला, को सूर्य प्रभो वंश को चाल्प विषया मतिही तितीर्षुर दुस्तरम मोहा दुडपेनास्मी सागरम. ही कालिदासांची भाषा आहे. को सूर्य प्रभो वंश को चाल्प विषया मतिही, तो रामाचा सूर्यवंश कुठं आणि त्या सूर्यवंशाचं वर्णन करण्याकरिता आरंभ केलेली माझी अल्पमती कुठं. प्रगल्भ बुद्धिमत्तेचे कवी कालिदासजी जर स्वतःला रामचंद्र प्रभूंच्या चरित्राचं गायन करताना स्वतःला अल्पमती म्हणून घेत असतील, तर नामदेवरायांचं चरित्र चिंतन करत असताना मी तर अत्यंत अल्पमतीचा आहे, हे लक्षात घ्या. अत्यंत अल्पमतीचा आहे, मानव म्हणून तर अत्यंत अल्पमतीचा आहे. पण मघाशी महाराजांनी ओळख करून देताना एक वाक्य असं सांगितलं की नामदेव महाराजांच्या चरित्राचं चिंतन करण्याकरिता एका संत कुळातील एक व्यक्ती म्हणून तुम्ही माझा उल्लेख केला. मी अनेकदा सांगत असतो की मी मोठा नाही, हे माझ्या शरीराकडे बघू नका, पण वयाचा आणि अनुभवाचा आणि अभ्यासाचा विचार केला तर मी मोठा नाही, पण माझी परंपरा मोठी आहे एवढं मात्र नक्की आहे. काय संकेत असतात मला माहीत नाही, पण नामदेव महाराजांच्या एवढ्या मोठ्या सोहळ्याची चरित्राची जबाबदारी माझ्यावर का आली याचा काही या उलगडा काही मला होत नाही आहे. महाराष्ट्रामध्ये नामदेवरायांचं चरित्र सांगणारे एक एकाहुनी बळीरे असे अनेक जण आहेत.
पण तरीही जबाबदारी ही सेवा माझ्याकडे आली. मी त्याचा एक माझ्या मनाला आलेलं एक उत्तर देऊन फक्त पुढे जातो. तसा मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी महाराजांचा आणि नामदेव महाराजांचा काळ आमच्याकडे असलेल्या उपलब्ध माहितीनुसार भिन्न आहे. पण तरीही संकेत काय आहेत मला माहीत नाही, परंतु नामदेवरायांच्या गाथ्यामध्ये मानकोजी महाराजांच्या चरित्राचं वर्णन करणारे अभंग आहेत. नामदेवरायांनी मानकोजी महाराजांच्या चरित्राचं वर्णन करणारे काही अभंग लिहिलेले 2-3 अभंग आपल्याकडे सांगितले जातात. नामदेवरायांनी मानकोजी बोधले महाराजांचं काही 1-2 अभंगामध्ये चरित्र लिहिलेलं आपल्याला गाथ्यामध्ये सापडतं. आणि मला वाटतं की तेवढाच धागा माझ्याकडे आहे की मला नामदेवरायांचं चरित्र चिंतन करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली असेल. नामदेवरायांच्या चरित्राला आपल्याला आरंभ करायचा आहे. मुळात चरित्र हा शब्द माझ्याकडे विषय या सगळ्या मंडळींनी दिला, संत नामदेव महाराज चरित्र कथा. ते चरित्र कुठून सुरुवात करायचं, कोणत्या पद्धतीने चरित्र आपल्यासमोर मांडायचं. बरं, इथं बसलेल्या मंडळींना चरित्र ठाऊक नाही आहे का? आपण इथं नरसीमध्ये आलो याचा अर्थ नामदेवरायांचं चरित्र माहीत आहे म्हणूनच नरसीमध्ये आलो ना. एव्हाना नरसी आपल्याला कशाला कळाली असते? मग असं असताना सुद्धा पुन्हा नामदेवरायांचं चरित्र सांगण्याचा घाट कशा करिता, काय त्याच्यातून आपल्याला पदरामध्ये काय पडणार आहे? मुळात नामदेवरायांचं चरित्र सांगणं, त्या चरित्राचा आरंभ करायचा म्हणजे नेमकं कुठून करायचा? नामदेवरायांचं चरित्र हा जो चरित्र शब्द आहे त्या चरित्र शब्दाचा जरा विचार करायचा झाला तर मी अनेकदा एक वाक्य सांगत असतो, संतांचं असतं ते चरित्र आणि सामान्य माणसाचं असतं ते चारित्र्य. संतांचं असतं ते चरित्र असतं. हे नामदेवरायांचं जे चरित्र सांगायचं आहे ते चरित्र सांगत असताना मुळात चरित्राचे 2 प्रकार आपल्याला शास्त्रांनी सांगितलेले आहेत. ऐका, 2 पद्धतीचं चरित्र आपल्याकडे तत्वज्ञानाने भक्तिशास्त्राने आपल्यासमोर मांडलं. अनुभवश्च लीला चेद उच्चते चरितम द्विधा असं उज्ज्वल निलमणी नावाच्या एका ग्रंथामध्ये वर्णन केलं जातं. अनुभवश्च लीला चेद उच्चते चरितम द्विधा. द्विधा या शब्दाचा अर्थ आहे 2 प्रकारे. चरितम 2 पद्धतीचं चरित्र. कोणकोणत्या 2 पद्धती? एक अनुभव्य चरित्र सांगितलं आणि दुसरं लीला चरित्र सांगितलं. संतांची चरित्र मांडताना या 2 पद्धतीने आपल्याला चरित्राचा विचार करा असं शास्त्र आपल्याला आज्ञा करतं. संतांच्या चरित्राचा अभ्यास करताना या 2 पद्धतीने आपल्याला करावा लागेल. एक अनुभव्य चरित्र म्हणून करावा लागेल आणि दुसरा लीला चरित्र म्हणून करावा लागणार आहे. मी त्याचे खुलासे करेल की अनुभव्य चरित्र काय असतं आणि लीला चरित्र काय असतं. नामदेवरायांच्या चरित्राचा विचार करत असताना नामदेवरायांचं अनुभव्य चरित्र म्हणून कोणतं चरित्र आपण ऐकायचं आणि लीला चरित्र म्हणून कोणतं चरित्र ऐकायचं याचं चिंतन आपल्याला करता येईल. मी जर फक्त सामान्यासारखं त्यांचा जन्म, त्यांचं लग्न, त्यांचा समाधी या जर ठोकळ गोष्टी सांगत गेलो तर त्या सामान्य पद्धतीने चरित्र होईल. म्हणून थोडा तात्विक चरित्राचा गाभा मांडण्याचा मी प्रयत्न करतो की 2 पद्धतीने संतांच्या चरित्राकडे विचार करा. मुळात हे चरित्र माहीत असताना सुद्धा पुन्हा पुन्हा ते चरित्र का ऐकायचं? शास्त्रकारांनी एक दिलेलं वचन सांगून पुढे जातो. तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. शास्त्र आम्हाला सांगतं तत्कथनम, पुन्हा पुन्हा तेच कथन करा. तत्चिंतनम, पुन्हा पुन्हा ते श्रवण करा. वृत्ती आमची जर बदलायची असेल तर पुन्हा पुन्हा ते श्रवण करा, पुन्हा पुन्हा ते कथन करा. त्याच्याशिवाय वृत्तीमध्ये अखंड पद्धतीचा बदल होणार नाही. योगायोगाने सकाळच्या सत्रामध्ये परम आदरणीय श्रद्धेय पूज्य श्री ढोक महाराजांकडून आपण रामायण कथा श्रवण करतोय आणि आता दुपारच्या सत्रामध्ये आपण नामदेव महाराजांच्या चरित्र कथाचं श्रवण करण्याकरता बसलो आहोत. हे सकाळच्या वेळेला एका देवाची कथा आहे
आणि दुपारच्या वेळेला संतांची कथा आहे. देव आणि संत या दोन कथा श्रवण करण्याचं महद्भाग्य आपल्या सगळ्या या भाविकांना लाभलं. रामायण कथा माहीत नाहीये का? माहीतच आहे. नामदेवराय कथा माहीत नाहीये का? माहीत आहे. तरी पुन्हा पुन्हा आम्ही ऐकतो का? पुन्हा पुन्हा आम्ही सांगतो का? याची काही कारणं सांगून मी पुढे जाईल. मुळात या मुखाने वर्णन करावं असं वर्णनीय केवळ आणि केवळ संत आहेत. ऐका, वर्णनीय असं केवळ संत आहेत. काय असतंय, काही काहींची नावं घेताना आपल्याकडे माननीय असं म्हणायची पद्धत आहे. काहींना माननीय म्हटलं जातं, काहींना आदरणीय म्हटलं जातं, काहींना पूजनीय म्हटलं जातं, काहींच्या बाबतीत त्यजनीय शब्द आहे आणि काहींच्या बाबतीत वर्णनीय शब्द आहे. काहींना माननीय असं म्हणावं लागतं. माफी मागून बोलतो, माननीय म्हटल्याशिवाय ती स्टेजवरही येत नाहीत अशी काही मंडळी असतात. माननीय. वडीलधारी व्यक्तीच्या बाबतीत जो शब्द वापरला जातो तो आदरणीय. सद्गुरूंच्या बाबतीत जो शब्द वापरला जातो तो पूजनीय. दुर्जनांच्या बाबतीत जो शब्द वापरला जातो तो त्यजनीय. आणि देवाच्या आणि संतांच्या बाबतीत जो शब्द वापरला जातो तो वर्णनीय. या मुखाने वर्णन करायचं असेल तर ते केवळ देवाचं किंवा संतांचं करा. म्हणून एक देवकथा आणि एक संत कथा इथं सुरू आहे. वर्णन करायचं असेल तर केवळ एवढंच करा. दुसरा विचार सांगतो, हा नाही पटला मी दुसरा विचार सांगतो. संतांचं वर्णन का करावं? या कथेतून संतांचं वर्णन आहे. मी आपल्याला एक ओवी सांगणार आहे. ज्ञानोबांची आपल्या ऐकण्यातली ओवी आहे. तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. मनोनी वानावे तेची सदा, मनोनी ऐकावे तेची सदा, तेची सदा वानावे तेची सदा ऐकावे. कशा करिता? हरपले आपण पे पावे याच्याकरिता. ज्ञानोबा बोलतात संतांचंच वर्णन करा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात संतांचंच वर्णन ऐका, वानावे ऐकावे तेची सदा. असं का? व्यवहारातलं एक उत्तर देऊन पुढे जातो. आपल्याकडे व्यवहार असा सांगितला जातो, छोट्यानी मोठ्यांचं वर्णन करावं. सरळ आहे. आपल्याकडे गावामध्ये घरामध्ये सुद्धा असं शिकविलं जातं. लहान मुलाला सांगितलं जातं तू मोठ्यांचं वर्णन करत जा, मोठ्याच्या पाया पडत जा, छोट्यानी मोठ्यांचं वर्णन करावं. मी पुढचं विचारतो आपल्याला. शिष्यांनी गुरूंचं वर्णन करावं, नोकरांनी मालकाचं वर्णन करावं, भक्तांनी देवाचं वर्णन करावं, नवऱ्यांनी नाही बोला, मोकळ्या मनाने बोलत चला. काय झालं आता माझी थोडी अडचण अशी झाली की श्रोत्यामध्ये आणि माझ्यामध्ये बरंचसं अंतर पडलं आहे. मला सवय नेहमी प्रवचनाची श्रोत्यात बसून बोलायची सवय, पण तरी पण मोकळ्या मनाने बोलत चला. आणि खरं माणसाच्या मुखातून इथंच पडतं, दुसरीकडे पडत नसतं बाहेर. छोट्यांनी मोठ्यांचं वर्णन करावं, पण ते मोठेपण असावं कोणतं? ऐका, काही लोक जन्मताच मोठी असतात, काही लोक प्रयत्नांनी मोठी झालेली असतात आणि काही लोकांकडे मोठेपण नसतं, पण कामापुरतं बळच मोठं म्हणावं लागतं. काही जन्मताच मोठी असतात, उपजताची ज्ञानी. संतांच्या बाबतीत बोलत असताना हे अवताराला आले, हे मूळ मोठेच, इथं आले म्हणून मोठेपण झालं अशातला भाग नाही. जन्मता उपजताची ज्ञानी आहे ना. काहींचं जन्मताच मोठेपण ठरलेलं आहे. काहींना प्रयत्न करून ते मोठेपण आपल्या पदरामध्ये पाडून घ्यावं लागणार आहे. काहींना आपल्याला काही कामापुरतं का होईना परंतु मोठेपण द्यावं लागतं. मी दुसरे दोन प्रकार सांगून पुढे जातो. मोठेपणामध्ये दोन प्रकार आहेत. एक नैमित्तिक मोठेपण आहे आणि दुसरं संसिद्धिक मोठेपण आहे. माझा विषय चाललाय नामदेव यांचं चरित्र, कथा, श्रवण आणि कथन का करावं, एवढा एक तात्विक मुद्दा मी प्रस्तावनेमध्ये आपल्यासमोर मांडतो आणि मग नामदेव यांच्या चरित्र कथेला आरंभ करतो. मी याच्याकरता ओवी आपल्याला ज्ञानोबा देऊन पुढे चाललोय. हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, मनोनी वानावे ऐकावे. एवढ्याच ओवीचा एक दाखला घेऊन पुढे चाललोय. छोट्यानी मोठ्यांचं वर्णन करावं, पण ते मोठेपण असावं कोणतं? एक नैमित्तिक मोठेपण आहे आणि एक संसिद्धिक मोठेपण आहे.
निमित्ताने आलेलं मोठेपण असतं त्याला नैमित्तिक म्हणतात, आणि अंगभूत असलेलं जे मोठेपण आहे त्याला संसिद्धिक म्हणतात. ऐका, काही कालापुरतं जे मोठेपण आहे त्याला नैमित्तिक म्हणायचं, आणि कायम स्वरूपी टिकणारं जे मोठेपण आहे त्याला संसिद्धिक म्हणायचं. मी अनेक पुढं सांगतो व्याख्या आपल्याला. देहाच्या ममत्वाने निर्माण झालेलं जे मोठेपण आहे त्याला नैमित्तिक म्हणायचं, आणि आत्मतत्वाच्या विचाराने निर्माण झालेलं जे मोठेपण आहे त्याला संसिद्धिक म्हणायचं. ज्या मोठेपणाला काही कालानंतर नाश आहे त्याला नैमित्तिक म्हणायचं, आणि ज्या मोठेपणाचा कधीच नाश नाही त्याला संसिद्धिक म्हणायचं. मी उदाहरण देऊन पुढे जातो. आपल्याला साधं उदाहरण देतो. निमित्ताने आलेलं मोठेपण नैमित्तिक आहे, काही कालानंतर नाश पावणारं मोठेपण आहे नैमित्तिक आहे. देहाच्या आसक्तीने निर्माण झालेलं मोठेपण आहे नैमित्तिक आहे. पण ज्या मोठेपणाचा नाश नाही ते संसिद्धिक आहे. कल्पना करा, एखादी स्त्री बाजारामध्ये गेली आणि भांड्याच्या दुकानात गेली. काही तिला स्वयंपाकाकरता लागणारी भांडी हवी होती म्हणून तिनं विकत घ्यायला सुरुवात केली. तिला पातेली पाहिजे होती. तुमच्याकडे काय शब्द आहे मला माहीत नाही, पातेले म्हणतात किंवा भगुनी म्हणतात, काही म्हणतात त्याला. ते एक पातेलं हवं होतं. एक जर्मनचा, एक स्टीलचा, एक पितळीचा आहे. प्रत्येकाची किंमत वेगवेगळी, कोणाची 200, कोणाची 150, कोणाची 100, कोणाची 50, अशी वेगवेगळ्या किमतीची आणि वेगवेगळ्या धातूची ती पातेली त्या बाईनी विकत घेतली. 150, 200, 100, 50 रुपयाची ती पातेली एका पिशवीमध्ये घातली आणि घराकडे जात असताना एका कुंभाराच्या दरवाजापुढून चालली. आणि त्या कुंभार दादाला विचारलं, दादा तुमच्याकडे काय काय आहे? त्यांनी सांगितलं, मोठे मोठे रांजण आहेत, डेरे आहेत, छोटी छोटी मडके आहेत. त्या बाईला एक मडकं हवं होतं म्हणून त्या बाईनी त्या कुंभार दादाला विचारलं, दादा या मडक्याची किंमत काय? त्यांनी सांगितलं 2 रुपये. 200 रुपयाची भगुनी त्या पिशवीमध्ये होती. अधिक हे 2 रुपयाचं मडकं त्याच्यामध्ये ठेवलं. घरी आल्यानंतर प्रत्येकाची कामं वाटून दिलेली होती. चहा कशात, भाजी कशात, पाणी कशात, सगळी कामं वाटून दिली. राहता राहिलं ते मडकं. किंमत किती त्याची? 2 रुपये. या बाईने विचार केला, या 2 रुपयाच्या मडक्यामध्ये काय ठेवावं? घरामध्ये भरपूर गाई म्हशी, भरपूर दूध, भरपूर दही. त्या मडक्यामध्ये दही ठेवलं. ते दह्याचं मडकं खाली ठेवून जमेल का? आपल्याकडे गावाकडे काय असतं? शिंक. ते 2 रुपयाचं दह्याचं मडकं शिंक्यावर ठेवलं. ऐका, ते 2 रुपयाचं दह्याचं मडकं शिंक्यावर ठेवल्याबरोबर पितळीचं भगुनं स्टीलच्या भगुन्याला म्हणायला लागलं, आपली किंमत 200, आपण खाली, हे 2 रुपयाचं आपल्यावर. तसं तसं ते वरचं मडकं फुगायला लागलं. वरची माणसं विनाकारण फुगतात. हे कंसातलं आहे. आता 4-6 महिन्याचा कालावधी जातो. गाई म्हशी अटतात, दूधच नाही तर दह्याचा प्रश्नच नाही. बाई विचार करते, दहीच नाही तर मडक्याचं वर काय काम आहे? वरनं मडकं उचलते आणि खाली ठेवते. पितळीच्या भोगण्याला आनंद झाला. बरं झालं लाईनमध्ये आलं. याला म्हणा मराठी माणसाचा स्वभाव. हेही तितकंच कंसातलं आहे. 2 दिवसामध्ये चांगली केलेली वांग्याची भाजी त्या बाईनी मडक्यामध्ये ठेवली. 6 महिने ज्याच्यामध्ये दही होतं त्याच्यामध्ये ती भाजी नीट राहणार आहे का? दुपारी जेवणाकरता भाजी घेतल्याबरोबर तिच्या लक्षात आलं, भाजी विटलेली आहे, खराब झालेली आहे. तिला राग येतो. एवढी चांगली केलेली वांग्याची भाजी या 2 रुपयाच्या मडक्याने विटवली. रागाच्या भरामध्ये मडकं उचलते आणि घराच्या बाहेर फेकून देते. पितळीच्या भोवण्याला आनंद झाला. बरं झालं, पिढा गेली. दृष्टांत संपला. मला आता काय सांगायचं ऐका. जोपर्यंत दही आहे तोपर्यंत मडकं कुठं आहे? शिंक्यावर. दही आहे तोपर्यंत मडकं घरात आहे, शिंक्यावर आहे. दही संपलं की मडकं घरात नाही, घराच्या बाहेर आहे. दही आहे तोपर्यंत मडक्याला किंमत आहे, दही संपलं की मडक्याला किंमत नाही. तसं जीवात्मा आहे तोपर्यंत देहाला किंमत आहे. याच्यातला जीव निघून गेला की याही देहाला सरळ स्मशानात घेऊन जातात, कुठं घरात ठेवत नाही. म्हणून देहाचं मोठेपण हे नैमित्तिक आहे. आत्म्याचं मोठेपण हे संसिद्धिक आहे. कारण आत्मा मरतच नाही, त्यामुळे त्याचा मोठेपणाचा कधीही नाश होत नाही. एका वाक्यात सांगतो, सामान्य माणसाचं मोठेपण नैमित्तिक आहे आणि संतांचं मोठेपण संसिद्धिक आहे. लक्षात घ्या, संतांचं मोठेपण संसिद्धिक आहे. 700 वर्षे झाली, आजही नामदेवांचं चरित्र ऐकावंसं वाटतंय. 700 वर्षे झाली, आजही ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र ऐकावंसं वाटतं. 350 वर्षे निघून गेली तरी आजही तुकाराम महाराजांचं नाव घेतल्याशिवाय निष्ठावंत वारकरी पाणी पित नाही. ज्ञानोबारांचं नाव घेतल्याशिवाय
बोलायला सुरुवात होत नाही. नामदेवरायांचं नाव घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. आज 700 वर्ष होऊन गेली तरी आज त्यांची नावं घेतल्याशिवाय आपला दिवस सुरू होत नाही. याचा अर्थ त्यांच्या मोठेपणाचा कधीही नाश नाही, असं संसिद्धिक मोठेपण संतांकडे आहे. म्हणून संत चरित्र श्रवण करा, संत चरित्र कथन करा. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. हा एक व्यावहारिक दाखला मी आपल्याला देतो की नामदेवरायांच्या चरित्राचं पुन्हा पुन्हा कथन का करायचं, नामदेवरायांचं चरित्र पुन्हा पुन्हा का ऐकायचं. माहीत आहे तरी का ऐकायचं. त्याच्यातून होणारी वृत्तीतला बदल डोळ्यासमोर घ्या. वेदांतांनी फार उत्तर गोड दिलंय. वेदांतशास्त्र आम्हाला असं सांगतं, हरपले आपण पे पावे, याच्याकरिता तुम्ही संतांचं चरित्र कथन करा, संतांचं चरित्र श्रवण करा. हरपले आपण पे पावे. आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करायची असेल तर मग संतांचं चरित्र ऐका, संतांचं चरित्र करा, अशी ज्ञानोबांची भाषा आहे. मला या ज्ञानेश्वरीच्या ओवीचा आणि संत चरित्र सांगतानाचा कधी कधी मोठा प्रश्न पडतो. हे ज्ञानोबा सांगतात की आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करायची असेल तर संतांचं चरित्र सांगा, संतांचं चरित्र ऐका किंवा संतांचं वर्णन ऐका. आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घेण्याकरिता. पण मी एक आपल्याला प्रश्न विचारू, आपलं काय हरवलं हे अगोदर आपल्याला कळालं पाहिजे ना, मग प्राप्तीचा विचार करू, नाही का. आपलं काय हरवलं हे कळालं पाहिजे. आणि त्याच्याही पुढे बोलू, आपलं काय हरवलं हे कळण्याकरिता आपल्याजवळ काय काय होतं हे अगोदर कळालं पाहिजे, नाही का. आपल्याजवळ काय काय हेच जर माहीत नसेल तर आपलं काय हरवलंय कसं माहीत असणार. आणखीन एक बोलतो पुढं, म्हणजे आपलं काय हरवलं हे कळण्याकरिता आपल्याजवळ काय काय होतं हे आपल्याला कळालं पाहिजे. म्हणजे आपल्याला हरवलेलं प्राप्त होण्याकरिता हरवलेलं कळालं पाहिजे. हरवलेलं कळण्याकरिता आपल्याजवळ काय होतं हे कळालं पाहिजे. आणखीन एक बोलू, आपल्याजवळ काय होतं हे कळण्याकरिता आपणच कोण आहोत हेही कळालं पाहिजे, नाही का. आपण कोण आहोत हे नाही कळालं तर आपल्याजवळ काय काय हे कळणार नाही. आणि काय काय हे कळाल्याशिवाय काय हरवलं हे कळणार नाही. आणि काय हरवलं हे कळल्याशिवाय काय प्राप्त करायचं हे कळणार नाही. आणि काय प्राप्त करायचं हे करायचं हे कळाल्याशिवाय संतांचं चरित्र का ऐकावं हे कळणार नाही. संतांचं चरित्र ऐकण्याकरिता आपलं काय हरवलं हे लक्षात आलं पाहिजे. नामदेवरायांचं चरित्र ऐकायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरपले आपण पे पावे. नामदेवरायांच्या चरित्र ऐकण्यातून काय आम्हाला मिळेल. ज्ञानोबराय म्हणतात, हरवलेली वस्तू तुम्हाला मिळेल. आज आपण नामदेवरायांचं चरित्र करणार म्हणून तेवढा विषय घ्या. भविष्यात कधी तुकाराम महाराजांचं चरित्र ऐकायचा प्रसंग आला तरी ज्ञानोबरायांचं हेच उत्तर आहे. तुकाराम महाराजांचं चरित्र तरी का ऐकायचं, हरपले आपण पे पावे याच्याकरिता. संतांचं चरित्र का ऐकायचं, ज्ञानोबरायांनी एवढंच उत्तर दिलं, हरपले आपण पे पावे. आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त होईल. मी सगळ्या बाकीच्या वेदांताच्या चर्चेत जात नाही. इथं हरपले शब्दाचा अर्थ काय करायचा, संत चरित्राने ते हरपलेली वस्तू मिळते म्हणजे काय होतं, प्राप्त होणं म्हणजे नेमकं काय असतं, हे तत्त्वज्ञानाच्या जास्त चर्चा मी करत नाही. परंतु त्याचा आशय लक्षात घेऊन पुढे चला. नामदेवरायांच्या चरित्र श्रवणाने आम्हाला हरवलेली वस्तू आम्हाला प्राप्त होणार आहे. हा जो हरपले शब्द आहे ना, हा 2 पद्धतीने लावा असं तत्त्वज्ञानाने चिंतन केलंय. संत चरित्रातून 2 गोष्टी आपल्याला मिळतात. ऐका, संत चरित्रातून 2 गोष्टी, संतांच्या चरित्रातून प्राप्त होणाऱ्या गोष्टी कोणत्या असा जर विचार करायचा झाला तर मी 2 गोष्टीच्या विचार आपल्याला सांगून पुढे जाईल. एक ज्ञान नावाच्या तत्वाची प्राप्ती होते आणि दुसरे भक्ती नावाच्या तत्वाची प्राप्ती होते. संतांचं चरित्र आम्हाला ज्ञान भूमिकेकडे घेऊन जातं आणि संतांचं चरित्र आम्हाला भक्ती भूमिकेकडे घेऊन जातं. एगोएगोने मी भाग्यवान आहे की नामदेवरायांचं चरित्र म्हणजे या 2 तत्वाचा संगम म्हणजे नामदेवरायांचं चरित्र आहे. नामदेवरायांचं चरित्र म्हणजे ज्ञानभूमिका आणि नामदेवरायांचं चरित्र म्हणजे भक्तीचीही भूमिका. जरा तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने वाक्य ऐकायचं झालं तर नामदेवरायांचं चरित्र म्हणजे काय आहे, ज्ञानोत्तर भक्ती कशी करावी हा शिकविणारा परिपाठ म्हणजे नामदेवरायांचं चरित्र आहे. ज्ञानोत्तर भक्ती कशी करावी हे शिकविणारा परिपाठ म्हणजे नामदेवरायांचं चरित्र. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने नामदेवरायांच्या चरित्राकडे पहा, सामाजिक कार्याच्या दृष्टीने नामदेवरायांच्या चरित्राकडे पहा. मी आणखीन एक वाक्य बोलू, पारिवारिक प्रेम म्हणून काय असतं हे कळायचं असेल तर नामदेवरायांच्या चरित्राकडे पहा.
पारिवारिक प्रेम काय असतं, परिवाराचं प्रेम मिळवणं म्हणजे काय असतं, हे नामदेवांच्या चरित्राकडूनच आपल्याला कळेल. नामदेवांचं चरित्र असं विविध अंगाने नटलेलं चरित्र नामदेवांचं चरित्र. आणि मग नामदेवांच्या चरित्राचा विचार करत असताना हा जो संतांचा नामदेवांचा अवतार आहे, तिथून थोडासा विचार आपल्याला नामदेवांच्या चरित्राचा करता येईल. पवित्र तो देश पावन, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. तुकाराम महाराजांची भाषा आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, त्यांनी अवतार घेतलेला देश पावन, त्यांनी अवतार घेतलेलं कुळ पावन, जेते हरीचे दास जन्म घेती, अशी महाराजांची भाषा आहे. नामदेवांचा, ज्ञानोबांचा, या सगळ्या संतांचा आपल्याकडे अवतार असं म्हणून सांगितलं जातं. आपण अवतार सांगतो. हा जो नामदेवांचा अवतार आहे, याच्या संबंधाने एकनाथ महाराजांचा एक अभंग, म्हणजे मुळात नामदेवांचं चरित्र, मला इकडे येताना काही मंडळींनी विचारलं, तुम्ही नामदेवांचं चरित्र सांगता, असं कुठं नामदेवांचं चरित्राचं पुस्तक आहे का, की जे विस्तारित आपल्या आम्हाला पाहिजे ते मिळेल का? मला असं वाटतं, मी एका वाक्यात सांगेल, नामदेवांचं चरित्र वाचायचं आहे ना, एक काम करा, नामदेवांच्या गाथ्याचं पारायण करा, नामदेवांचं चरित्र काय आहे ते कळून जाईल. वेगळं नामदेवांचं चरित्र वाचायची गरज नाही आहे ना. म्हणजे सगळ्या संतांमध्ये एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे पूज्यश्री लोकेश चैतन्य महास्वामीजी इथं बसलेले आहेत. माझ्यापेक्षा ते एकतर मुळात फार मोठे अधिकारी आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. आपण त्यांना विचारा. मुळात सगळ्या संतांच्या मध्ये नामदेवांचं एक वैशिष्ट्य सांगू. नामदेवांचं एक वैशिष्ट्य असं सांगतो की नामदेवांनी स्वतःचं चरित्र स्वतःच लिहून ठेवलं आहे. हे नामदेवांच्या चरित्राचं वैशिष्ट्य आहे, अभंगातेचं वैशिष्ट्य आहे. स्वतःचं चरित्र स्वतःच लिहून ठेवलेलं आहे. माफी मागून एक वाक्य बोलतो, राग वाटू देऊ नका, पण नामदेवांनी स्वतःचं चरित्र स्वतः लिहून ठेवलेलं असताना सुद्धा नामदेवांच्या चरित्रावर वाद करायचा, हे किती विशेष, हे किती वेगळे पण जाणवायला लागलं. मुळात नामदेवांना वाद आवडत नाही, संतांना वाद आवडत नाही. दुर्दैवाने त्यांच्यावर वाद अनेक लोकांनी निर्माण केले, हे दुर्दैव आहे. काही मंडळींनी दुर्दैव आहे. पण मला असं वाटतं की जिथं वाद आहे तिथं संत कधीच थांबत नाहीत. वाद आहेत तिथं संत कधी थांबत नाहीत. त्यामुळे त्यांच्या चरित्रावर वाद करण्यापेक्षा लोकभावनेचा विचार, लोकश्रद्धेचा विचार हा खूप महत्त्वाचा असतो. मुळात संप्रदाय हा आपल्या श्रद्धेवर चालतो. मुळात संप्रदायाच्या भूमिका या सगळ्या भावनेवर चालतात. मी आपल्याला आणखीन एक वाक्य पुढे जाईल माझ्या तात्विक थोड्या काही तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाच्या दृष्टीने. कृती किंवा कृती करण्याचं काम शरीराचं आहे, पण त्या कृतीच्या पाठीमागं भावना तयार करण्याचं काम मनाचं आहे. त्यामुळे संप्रदाय हा भावनेचा विचार करतो, संप्रदाय हा श्रद्धेचा विचार करतो. वारकरी संप्रदाय हा श्रद्धाळू लोकांचा संप्रदाय आहे. आणि त्यामुळे जर लोकभावनेचा विचार केला आणि वारकरी संप्रदायाच्या श्रद्धा जिथं जडलेल्या आहेत तेच आमच्याकरता देव असतं. वेगळं देव म्हणायची गरज नाही आम्हाला. एखाद्या ठिकाणी जर आमची श्रद्धा जडली की हे आमचं दैवत आहे, तर तेच दैवत, वेगळं दैवत शोधायची गरज पडत नाही. मग ते इथं कसं आलं, ते कसं आहे, याच्या संशोधनामध्ये पडण्यात अर्थ नाही. ती जर लोकश्रद्धा असेल तर ती लोकश्रद्धा आपल्याला मान्यच करावी लागेल. संप्रदायाच्या भूमिकेतून आपण ती लोकश्रद्धा मान्यच करावी लागेल. आणि हा जो एवढा सगळा समाज जमतो आपल्याकडे, प्रवचन असेल, कीर्तन असेल, तो त्याच्या अंतःकरणातली श्रद्धा त्याला ओढून घेऊन आणते ना, इथपर्यंत घेऊन येते. ती अंतःकरणातली श्रद्धा घेऊन येते. मी आपल्याला बोललो ना मग, नामदेवांचं चरित्र तुम्हाला माहीत नाही अशातला भाग नाही, परंतु नामदेवांचं चरित्र ऐकायचं ना, मग चला जाऊन बसा मंडपात. म्हणजे ही श्रद्धा आजतागायत टिकून आहे. आणि हे महाराष्ट्राचं आपल्या भाग्य आहे की आपल्या वारकरी संप्रदायातल्या श्रद्धा एवढ्या सगळं परकीय संस्कृतीचं आक्रमण होत असताना सुद्धा टिकून आहेत. नामदेवांचा अवतार, नामदेवांनी केलेलं कार्य, एकनाथ महाराजांनी एका अभंगामध्ये नामदेवांचा एक पूर्व अवतार आपल्यासमोर मांडला. मला दोन पद्धतीने नामदेवांचे चरित्राची ही अवताराची भूमिका सांगायची. आपण जी काही वंश परंपरा आहे ती बोलेल मी वेळेनुसार, परंतु या पद्धतीने थोडासा आपल्याला माहीत असलेला विचार सांगून पुढे जातो. एकनाथ महाराजांची भाषा अशी आहे,
पूर्वी जो प्रल्हाद तोची जाना अंगद, पूर्वी जो प्रल्हाद तोची जाना अंगद, तोची उद्धव कृष्ण अवतारी, कली माझी जाना नामदेव म्हणती, लढिवाळ श्रीपती लळा पाडी. नाथ महाराजांची भाषा. पूर्वी जो प्रल्हाद तोची जाना अंगद, तोची उद्धव कृष्ण अवतारी. ह्या 3 गोष्टी. आणि मग चौथं म्हणून नामदेव यांचा उल्लेख केला. नामदेव महाराज म्हणजे कोण हे सांगताना नाथ महाराजांची भाषा अशी आहे की पूर्वी प्रल्हादाचं तुम्ही नाव ऐकलं का, एकनाथ महाराज आपल्याला विचारतात. हा, मग पूर्वी जो प्रल्हाद तुम्ही ऐकला ना, तो प्रल्हाद जे आहेत ना तेच पुढं अंगद झाले. ते जे अंगद आहेत ना ते अंगदच पुढं उद्धव झाले. आणि ते जे उद्धवजी आहेत ना तेच पुढं नामदेवराय म्हणून अवताराला आले. आणि ते जे नामदेवराय आहेत ना तेच पुढं तुकाराम महाराज म्हणून अवताराला आले. अशी आपल्याकडे एक अवताराची परंपरा सांगितली जाते. अवतार तुका, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथोनी आपली भाषा आहे. नामदेवरायांचा अवतार सांगत असताना भक्त प्रल्हादजी, अंगदजी, उद्धवजी आणि मग नामदेव महाराज अशी एकनाथ महाराजांनी अवताराच्या दृष्टीने परंपरा सांगितली. मला ज्यावेळेस हे वाचायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की नामदेव महाराज हे जर पूर्व आयुष्यातले पूर्वीचा अवतार त्यांचा उद्धवांचा, उद्धवजी यांचाच पूर्वीचा अवतार अंगदाचा, अंगदजी यांचाच पूर्वीचा अवतार प्रल्हादाचा. आणि मग प्रल्हादांचं चरित्र पहा, अंगदाचं चरित्र पहा, उद्धवजीचं चरित्र पहा आणि मग संत नामदेव महाराजांचं चरित्र पहा. आणि त्या चरित्रातला एक महत्त्वाचा विषय आपल्याला सांगेल. या 4ही चरित्राचा अवताराच्या दृष्टीने विचार केला तर अंतःकरणातली एकविधता किती असते हे आपल्याला 4ही अवताराच्या दृष्टीने कळून जाईल. किती एकविधता असते हे आपल्याला लक्षात येऊन जाईल. नामदेव यांच्या अंतःकरणातली एकविधता ही कळायची असेल तर उद्धवाच्या चरित्रातली एकविधता लक्षात घ्या. उद्धवाच्या चरित्रातली एकविधता कळायची असेल तर अंगदाच्या चरित्रातली एकविधता लक्षात घ्या. अंगदाच्या चरित्रातली एकविधता कळायची असेल तर प्रल्हादाच्या चरित्रातली एकविधता लक्षात घ्या. एकविधता या शब्दाचा अर्थ आहे एकधरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तुकाराम महाराज जे सांगतात ती एकविधता. नामदेवांचं सुद्धा सगळं वाङ्मय जर आपण बघितलं तर एका पांडुरंगाशिवाय दुसरा देव माहीत नाही. आम्हा विठ्ठल एक देव एरा अवघेची वाव ही भाषा आहे संतांची. एका पांडुरंगाशिवाय दुसरं दैवत माहीत नाही. ही एकविधता आली कुठून याच्याकरिता उद्धवाचं चरित्र पाहना. उद्धवाच्या चरित्रातल्या कृष्ण भगवंताविषयी असलेली एकविधता आलेली दिसून येते. कुठून आली तर अंगदाचं चरित्र पाहना, रामावतारातली एकविधता कळून जाईल. अंगदाकडे आली ही एकविधता कुठून आली, थोडंसं प्रल्हादाचं चरित्र पाहना म्हणजे ही एकविधता आपल्याला लक्षात येईल. काय आहे ती एकविधता. भक्त प्रल्हादाचं चरित्र आपल्याला माहीत आहे. नारायणाचं नाव मुखातून बाजूला काढणार नाही. काही जरी झालं, मरणासन्न अवस्था झाली तर त्याच्यापासून बाजूला पडणार नाही. पडता जड भारी नेमा न टळे निर्धारी, तुकाराम महाराजांची भाषा आहे. याला एकविधता म्हटलं जातं. त्याच्याशिवाय दुसरं काही माहीत नाही, याला एकविधता म्हटलं जातं. मी आपल्याला एक थोडा दाखला देऊन पुढे जाईल. हे भक्त प्रल्हादाच्या चरित्रातली एकविधता आपल्याला माहीत आहे. भक्त प्रल्हादाकरता भगवान नरसिंह परमात्म्यांनी अवतार घेतला. खंबातून ते प्रगट झाले तरी हिरण्यकश्यपूंनी किती त्रास दिला तरी मुखातून नारायण हे नाव बाजूला पडलं नाही. उलट आपल्याकडे चरित्र भागवताच्या संबंधाने असं सांगितलं जातं की जेव्हा प्रल्हादजी शिकून गावाकडे आले तेव्हा हिरण्यकश्यपूला आनंद झाला की माझा मुलगा शिकून आलाय. त्याला मांडीवर घेतलं, डोक्यावरून हात फिरवलं आणि विचारलं तू तुझ्या पाठशाळेमध्ये काय शिकला. तेव्हा भक्त प्रल्हादांनी सांगितलं भगवान नारायणाची भक्ती कशी करायची हे शिकलो. बरं वाटेल का हिरण्यकश्यपूला? त्याचं नाव घ्यायचं नाही हा त्याचा नियम आणि हा म्हणतो भक्ती कशी करायची हे शिकलो. 10 दिवशी जमिनीवर खाली ढकलून दिलं आणि मग भक्त प्रल्हादांनी म्हणावं बाबा ती भक्ती कशी करायची एवढी तरी ऐका. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम हा नवविधा भक्तीचा श्लोक भक्त प्रल्हादाच्या मुखातून एकविधतेच्या अनुषंगाने बाहेर पडला. पुढे अंगदाचं चरित्र पहा. अंगदाच्या अंतःकरणातली सुद्धा प्रभू रामचंद्राविषयीची एकविधता पहा. पुढे उद्धवांचं चरित्र पहा आणि उद्धवाच्या अंतःकरणातली भगवंताविषयी असलेली कृष्ण परमात्म्याविषयी असलेली एकविधता पहा. आणि मग तोच दाखला नामदेव यांच्या चरित्राच्या दृष्टीने घेता येईल.
लौकिक दृष्टीने आपण अनेक गोष्टी आपल्याला माहीतच आहेत, मी बोलत जाईल पुढं. पण तात्विक दृष्टीने जर विचार करायला गेलो आपण तर कितीही एकविधता. मी आपल्याला एक महाभारतातला श्लोक सांगून पुढे जातो. एकोपी कृष्णश्च कृत प्रणामी दशाश्वमेधाव वृतेन तुल्यः दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. त्याच्याशिवाय दुसरं माहीत नाही. रामायणामध्ये एक दाखला दिला जातो, तुम्ही ऐकतच आहात तरी पण आला विषय म्हणून दाखला देऊन पुढे जातो. काही नाही म्हणे, ते एक 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 सगळेजण मारले गेले आणि मग रावण हतबल झाला, डोक्याला हात लावून बसला. काय करावं त्याला कळेना. आपल्याकडले सगळे मारले गेले, काय करावं काय करावं. त्याच्या लक्षात आलं आपल्याकडे एक चांगला योद्धा आहे पण तो झोपलाय आणि त्याचं नाव कुंभकर्ण. त्याला उठवा. त्याला उठवलं. उठा, झालंय आता युद्ध संपता यायची वेळ आली, उठा उठा, युद्ध संपायला लागलंय, उठा. बऱ्याच लोकांना आपल्याला म्हणावं लागतंय कीर्तन संपलंय उठा, नाही का. बघा जागं करावं लागतंय आता. तसं ते कुंभकर्णाला उठवलं. त्याला काहीच माहीत नाही काय झालं काही नाही, सगळं सांगितलं. काहीच माहीत नसतं, बऱ्याच लोकांना काहीच माहीत नसतं काय चाललंय काय नाही, काही माहीत नसतं. बरेचसे आम्हाला भेटतात श्रोते तर कधी कधी, इथं सगळं चांगलं आहे म्हणून बरं आहे. काही काही ठिकाणी श्रोते अशी गमतीची भेटतात आम्हाला. एकाने सांगितलं महाराज काय तुम्ही काय उदाहरणं दिलीत, काय सांगितलात, फार चांगलं सांगितलात. कीर्तन झाल्यानंतर तो बोलला मला फार चांगलं सांगितलं. म्हणलं खूप चांगलं सांगितलं. हो. मी म्हटलं का अभंग कोणता होता माहिती आहे का. नाही तेवढंच माहीत नाही बघा, बाकी सगळं लक्षात आहे. सिद्धांत दृष्टांत. ते कुंभकर्णाला उठवलं. तो युद्ध करण्याकरता आत गेला. त्याच्या हातामध्ये ते गंधमादन नावाचं वानर लागलं. त्यांनी दाबायला सुरुवात केली. त्याच्या अंगातून रक्ताच्या चिळकंड्या बाहेर पडायला लागल्या. मग त्याला सांगितलं की तू एक काम कर, तू फक्त एकदा रावणाचा मी रावणाचा असं म्हण, रावणाचा जय जयकार असं म्हण, मी तुला जिवंत सोडतो. त्या वानराने उत्तर दिलं, अरे कुंभकर्णा, मी रावणाचा म्हणून जिवंत राहण्यापेक्षा मी रामाचा म्हणून मेलेलं बरं. याला म्हणा एकविधता. याला एकविधता म्हटलं जातं. ही एकविधता जशी प्रल्हादाच्या अंतःकरणामध्ये, ही एकविधता जशी अंगदाच्या अंतःकरणामध्ये, ही एकविधता जशी उद्धवाच्या अंतःकरणामध्ये, तीच एकविधता नामदेव यांच्या चरित्राच्या दृष्टीने दिसून येते आपल्याला. नामदेव यांचं चरित्र एकविध. नामदेव यांच्या चरित्राचा अभ्यास करायचा झाला तर एकविध भक्ती काय असते ही केवळ आणि केवळ नामदेव यांच्या चरित्रात आपल्याला दिसून येते. नामदेव यांचा हा भक्तीच्या परंपरेतला अवतार जरा डोळ्यासमोर घ्या. भक्ती परंपरेने घेतलेला अवतार डोळ्यासमोर घ्या. आणि त्यामुळे ह्या सगळ्या एकविधता अशा सगळ्या गुणांचा संचय ज्यांच्या चरित्रामध्ये दिसून येतो. पारिवारिक प्रेम म्हणून ज्यांच्या चरित्राकडे सगळा संचय दिसून येतो ते नामदेव यांचं चरित्र आहे. मी आपल्याला असं म्हणत होतो की ज्ञानाच्या दृष्टीने नामदेव यांच्या चरित्राकडे पहा, भक्तीच्या दृष्टीने नामदेव यांच्या चरित्राकडे पहा, एकविधतेच्या दृष्टीने नामदेव यांच्या चरित्राकडे पहा, पारिवारिक प्रेम काय असतं या दृष्टीने नामदेव यांच्या चरित्राकडे पहा. आपण तिथपर्यंत पोहोचूच, परंतु तरी एक वाक्य सांगून पुढे जातो. मगाशी आमची थोडी चर्चा या संबंधाने अशी झाली की एकट्या नामदेव यांच्या बरोबर 14 लोकांनी एकत्रित समाधी घेणं याला फक्त आणि फक्त पारिवारिक प्रेमाचाच दाखला द्यावा लागेल. नामदेव यांच्या चरित्रातलं पारिवारिक प्रेम आपल्याला अभ्यासता येईल. पुढं जसा जसा वेळ मिळेल आपल्याला तसं नामदेव यांचं पारिवारिक प्रेम आपल्याला अभ्यासायचं आहे. नामदेव यांचं तत्त्वज्ञानाच्या भूमिका आपल्याला अभ्यासायच्या आहेत. नामदेव यांची पांडुरंगावरची असलेली एकविध भक्ती आपल्याला अभ्यासायची आहे. पारिवारिक प्रेम. एकट्याने निघायचं म्हटलं की नामदेव यांच्या बरोबर सगळ्यांनी एकत्रित समाधी घेणं. बरं 14 लोकांचं कुटुंब एकत्रित राहणं असं आपल्याकडे पुन्हा 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 कानावर शब्द पडतात. आपण त्यांची नावं सांगतो, त्यांचे अभंग गातो. मला कधी कधी प्रश्न पडतो संतांची चरित्र ऐकण्याने आपल्याला काय परिणाम होणार आहे एक सांगू. एकत्रित कुटुंब पद्धती काय असते किंवा एकत्रित कुटुंब पद्धती कशी ठेवावी हे कळायचं असेल तर नामदेव यांचं चरित्र वाचावं लागेल. आता अलीकडल्या काळात हे बोलणं माझं जरा धाडसाचं होईल, कारण आता एकत्रित कुटुंब पद्धती काही बघायला मिळत नाही. एकत्रित कुटुंब पद्धती म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये जॉईंट फॅमिली असं म्हणतात
आई वडील पती पत्नी भाऊ बहीण सगळे एकत्रित राहणं, याला एकत्रित कुटुंब पद्धती म्हणायची. पण आता कुठं ती बघायला मिळत नाही. म्हणजे मला तर असं महाराज वाटायला लागलं आहे की अलीकडल्या काळात एकत्रित कुटुंब पद्धती कशाला म्हणायचं, नवरा बायको दोघं जरी एकत्रित राहिली बस झाली बाबा एकत्रित कुटुंब पद्धती, छान तुम्ही दोघं एकत्रित आहात ना बस झालं असं म्हणायची वेळ आहे, अशी म्हणायची परिस्थिती येत आहे. बरं मी स्वतः वकील असल्यामुळे मला याचा अनुभव जास्त आहे, कोर्टामध्ये याच केसेस जास्त बघायला मिळतात. हे का व्हायला लागलं असतं? एक बोलू आपल्याला, आपण कुठंतरी तत्त्वज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या अभ्यासापासून दूर दूर चाललो म्हणून आमच्या संसाराची अशी वाताहत होत असलेली दिसून यायला लागली. मी एकच आपल्याला बोलेल, आपल्या संसाराला जर तत्त्वज्ञानाचा संत चरित्राचा स्पर्श झाला की ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा पूर्ण होणार आहे, आजी संसार सुपळ झाला गे माये. पण त्याच्याकरता हा संत चरित्राचा स्पर्श व्हावा लागणार आहे. आणि त्या दृष्टीने नामदेवांचं चरित्र आपल्याला अभ्यास करता येण्यासारखं आहे. नामदेवांच्या या अवताराचा विचार चालू आहे. संत अवताराला येतात म्हणजे नेमकं काय होतं, संतांनी अवतार घ्यायचा म्हणजे नेमकं काय असतं. बरं अवतार म्हणायचा का जन्म म्हणायचा, जन्म हा शब्द काय सांगतो, अवतार हा शब्द काय सांगतो, जन्माच्या मर्यादा काय सांगितल्या जातात, अवताराच्या व्यापक भूमिका काय सांगितल्या जातात. त्या दृष्टीने नामदेवांचा अवतार म्हणायचा का जन्म म्हणायचा. बरं नामदेवांच्या जन्माचा विचार मांडत असताना तो जन्म सामान्य माणसाच्या जन्मासारख्या भूमिका त्या जन्माला मांडायच्या का न मांडायच्या. जर आपण त्यांचं विभूतिमत्व संत या शब्दाने सांगत असू तर सामान्यासारखा जन्माचा विचार त्यांच्या बाबतीत आपल्याला करता येईल का. आपल्याकडे अनेकदा एक वाक्य सांगितलं जातं, जन्माचा आणि अवताराचा जर विचार आपल्याला करायचा झाला तर काय करायचं हे अगोदरच ठरलं जातं, त्याला अवतार म्हणायचं, आणि इथं आल्यानंतर काय करायचं ठरतं त्याला जन्म म्हणायचं. सोपी व्याख्या सांगतो. बरं पाहिजे तेव्हा येऊ शकतात आणि पाहिजे तेव्हा जाऊ शकतात, तो अवतार आहे. मी आणखीन 3 भूमिका सांगून पुढे जातो. येण्या हातामध्ये नाही पण जाणं हातामध्ये आहे. येण्यामध्ये परतंत्र पण जाण्यामध्ये स्वतंत्र, त्याला देव म्हणा. येण्यामध्ये परतंत्र पण जाण्यामध्ये स्वतंत्र, त्याला देव म्हणा. येण्यातही स्वतंत्र आणि जाण्यातही स्वतंत्र, त्यांना संत म्हणा. येण्यातही परतंत्र जाण्यातही परतंत्र, त्याला माणूस म्हणा. मी आणखीन खुलासा करून पुढे जातो. येणं हातामध्ये नाही पण जाणं हातामध्ये आहे, त्याला देव म्हणा. देवाचं येणं हातामध्ये नाही, त्याला आणावं लागतं, हाक मारावी लागते, बोलवावं लागतं. मी ऐकण्यातली प्रमाण देऊन पुढे जातो. आणि येला रूपा बळे करोनी खळे हरिदासी, आणावं लागेल, हाक मारावी लागेल. हाके सरसी उडी घालो निया स्तंभ पोडी. नाही, नरसिंह भगवंतानी अवतार घेतला पण हाक मारावी लागली, त्याच्याशिवाय त्याला येता आलं नाही. बोलवावं लागलं, त्याच्याशिवाय येता आलं नाही. बोलवल्याशिवाय येत नाही, त्याचं नाव देव. मी आणखीन एकदा बोलतो, बोलवल्याशिवाय येतच नाही, त्याचं नाव देव. तुम्ही म्हणाल एवढं जोरात का सांगायला लागला. नाही, मी एका गावात गेलो आणि एकाला म्हटलं का रे बाबा तू काही कीर्तनाला दिसलाच नाही. नाही, आम्हाला गाववाल्यांनी कुठं बोलवलंय का, हे आपल्याकरता देवच आहेत. काय बोलवायची गरज आहे महाराज. मंडप टाकलेला आहे, सप्ताह सुरू झाला आहे, कळालं, बोर्ड लागलेले आहेत, जावं बसावं ऐकावं, छान वाटतं ते ऐकावं, निघावं, प्रसाद घ्यावा, झालं. हे काही कोणाचं लग्न नाही, हा मोठा भंडारा चालू आहे इथं. बोलवायची गरज नाही. भगवंताचं तसं नाही, त्याला हाक मारावी लागते, बोलवावं लागतं. बोलवल्याशिवाय येत नाही, त्याला येणं त्याच्या हातात नाही. आल्यानंतर कार्य संपलं की जाईल तो निघून, पण येण्याकरिता मात्र त्याला हाक मारावी लागेल, बोलवावं लागेल कोणीतरी. संतांचं तसं नाही, पाहिजे वाटलं ना यायचं, निघाले अवतार घेण्याकरता. आणि कार्य संपल्यानंतर वाटलं आता अवतार संपवायचा, निघाले, थांबत नाहीत कोणाकरता. मनाला वाटलं अवताराला येणार, कार्य संपलं, किती जरी कोणाचं ममत्व वाटत असलं तरी त्या ममत्वात न अडकता पुन्हा स्वस्थितीमध्ये जाणार. येणं जाणं दोन्ही हातात आहे. पाहिजे तेव्हा येणं आहे, पाहिजे तेव्हा जाणं आहे. आमच्याकडे एक आमचे मित्र आहेत, काही मुलाची आणि त्यांची भांडणं झाली. हे संतांची चरित्र सांगताना सुद्धा बऱ्याचदा किती अडचणी येतात बघा. आता मुलाची आणि त्यांची भांडणं झाली. त्याने आपलं मुलाला सांगितलं, का रे तुला कळतं का नाही,
16व्या वर्षी तू नापास झाला शाळेमध्ये, अभ्यास करत नाहीस, काही करत नाही. 16व्या वर्षी नापास होत असतात का कुठं? माहीत नाही का तुला? ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, माहीत नाही का तुला? ते 3-3दा त्याला सांगायला लागले. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तू वेड्यासारखा 16व्या वर्षी नापास झाला. 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, वेड्यासारखं तू नापास झाला. तुला अभ्यास करायचा नाही, अक्कल नाही, अमुक नाही, तमुक नाही, जास्त फार बोलायला सुरुवात केली. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, कळत नाही का? 10-15 मिनिटानंतर ते पोरगं जे रागाला गेलं, त्या पोरांनी सांगितलं, बाबा तुम्ही मागापासून मला म्हणता 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, कळत नाही का, कळत नाही का? मला तुम्हाला असं विचारायचं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी 22व्या वर्षी समाधी घेतली, तुम्हाला कळत नाही का? संपलं. पोरं अशी गमतीचे आहेत. संत चरित्राचा अभ्यास सुद्धा कोणत्या पद्धतीने करतील सांगता येत नाही. पाहिजे तेव्हा येणं आणि पाहिजे तेव्हा जाणं हे संतांचं कार्य कर्तृत्व. देवाचं येणं हातामध्ये नाही, जाणं हातामध्ये असेल, पण संतांचं मात्र येणंही हातात आहे आणि जाणंही हातात आहे. वाटलं यावं, आले, निघायचं. बघा ना तुम्ही, ज्ञानेश्वर महाराज 22व्या वर्षी समाधी घेतली. तुकाराम महाराजांनी 42व्या वर्षी सदेह वैकुंठ गमनाला गेले. आणि ज्यांचं चरित्र आपल्याला 6 दिवस ऐकायचं आहे, त्या नामदेव यांच्या चरित्राचा उल्लेख करताना 80 वर्षाचं आयुष्य म्हणून नामदेव यांचं सांगितलं. ते आपल्याला बोलेल मी या आयुष्याच्या मर्यादा, किंवा हे आयुष्य सुद्धा कसं आलं, काय आलं. 80 वर्षाचं आयुष्य. म्हणून पाहिजे तेव्हा येणं आणि पाहिजे तेव्हा जाणं संतांकडे. माणसाचं तसं नाही. माणसाचं येणंही हातामध्ये नाही, जाणंही हातामध्ये नाही. बघा तुम्ही, येणंही हातात नाही, जाणंही हातात नाही. आमचे गुरुजी असं सांगायचे, येणंही हातामध्ये नाही, जाणंही हातामध्ये नाही. मग माणसाच्या हातात आहे काय? आल्यापासून जाईपर्यंत कसं वागायचं एवढंच माणसाच्या हातामध्ये आहे. कसं राहायचं एवढंच माणसाच्या हातामध्ये आहे. येणंही हातामध्ये नाही, जाणंही हातामध्ये नाही. मी आणखीन खुलासा करून पुढे जातो. मला सांगा, आल्यानंतर आपल्याला आल्याची तारीख तरी सांगता येते? जायची तारीख सांगता येते का कोणाला? जायची तारीख कोणाला सांगता येते का? आल्याची तारीख एखाद्या वेळेस सांगता येईल, आल्यानंतर तीही वाढदिवसाच्या रूपाने सांगितली जाते. ते बोर्ड वगैरे लावले जातात, जीवेत शरदहा शतम. काही बोर्डवर तर असं लिहिलेलं जातं, तुम जिओ हजारो साल. खरं हे खोटं असतं बरं, काही खरं नसतं, नाही का? आल्यानंतर आल्याची तारीख सांगता येईल, जायची तारीख कोणाला सांगता येते का? माणसाच्या बाबतीत आहे का काही? सांगता येत नाही. तसं आम्ही नेहमी विनोदाने उदाहरण देत असतो. माता भगिनींची संख्या खूप आहे इथं. उदाहरण सोपं देतो. घरामध्ये सिलेंडर गॅस भरून आणला जातो. गॅस भरून आणलेल्या तारखेला कॅलेंडरवर टिकमार्क केलं जातं किंवा आळं केलं जातं. 2 तारखेला गॅस भरून आणला, 5 तारखेला गॅस भरून आणला, 10 तारखेला गॅस भरून आणला. गॅस भरून आणलेल्या तारखेला तुम्ही आळं करता, पण गॅस कधी संपणार आहे याला कधी आळं केलंय का? 10 दिवसात संपेल, 15 दिवसात संपेल, महिन्यात संपेल. आमच्यासारख्या महाराज लोकांचं वर्ष संपणार नाही. रोज बाहेरचं जेवायचं, कशाला घरचा गॅस संपतोय? येणं जाणं दोन्ही हातात नाही, पण संतांचं येणं जाणं हातात आहे. नामदेव यांनी अवताराला येण्याचं ठरवलं. हा अवतार या शब्दाचा अर्थ आहे अवतरती, खाली येणं, खाली येणं. तुकाराम महाराजांचा एक अभंग आपण अनेकदा सांगतो, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा, किंवा महादोषी, दोन्ही पाठ आपल्याकडे सांगितले जातात. नामदेवराय अवताराला येतात. भक्तीची परंपरा जर पाहायची झाली तर आपण ही परंपरा पाहिली. नामदेव यांनी अवताराला यायचं ठरवलं आणि अवताराला येण्याची जी भक्तीची परंपरा नामदेव यांची जर बघितली तर आपण या परंपरेचा विचार आपण केला की प्रल्हादाची परंपरा, अंगदाची परंपरा, उद्धवजीची परंपरा आणि मग नामदेव यांची परंपरा. एका अंगाने आपण नामदेव यांच्या या चरित्राचा विचार करू. आणि दुसऱ्या अंगाने विचार करायचा आहे आपल्याला तो वंशाच्या संबंधाने. मग दामाशेट्टी असतील, यदुशेठ असतील, हरिशेठ असतील, ते रेळेकर असतील, सगळं असेल ते त्या अंगाने पाहायचं. अशी 2 अंग पाहतो. पण मला त्यात जास्त विशेषत्वाने ही भक्तीची परंपरा जरा श्रेष्ठ अशा पद्धतीशी सांगतो. मी आणखीन एक वाक्य आपल्याला बोलेन. एका नावापुरतं, एका कुळापुरतं, एका जातीपुरतं, एका गावापुरतं, एका भागापुरतं आणि एका राज्यापुरतं, एका देशापुरतं संतांचं चरित्र मर्यादित नसतं.
संतांचं चरित्र हे अमर्याद अशा पद्धतीचं असतं. भले एखाद्या विशिष्ट जातीमध्ये जरी ते जन्माला आलेले असले तरी त्या जातीचं बंधन त्या संतांना लावता येत नाही. मी आणखीन पुढे बोलतो, संत कोणत्या जातीमध्ये जन्माला आले, कोणत्या कालावधीमध्ये जन्माला आले, ते सध्या कोणत्या वयामध्ये आहेत, याचं कसलंही बंधन संतांच्या बाबतीत लागू पडत नाही. संतांचा अधिकार मात्र एकच असतो. सर्व संतांचा विचार केला तर अधिकार एकच आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा जो अधिकार तोच नामदेव महाराजांचा अधिकार, तोच मुक्ताबाईचा अधिकार, तोच जनाबाईचा अधिकार, तोच तुकाराम महाराजांचा अधिकार, तोच चोखा महाराजांचा अधिकार, तोच गोरोबा काकांचा अधिकार, तोच सावतामाळी महाराजांचा अधिकार, तोच सगळ्या स्त्री संतांचा अधिकार एकच सांगावा लागेल. भले त्यांच्या जातीची भिन्नता दाखवत असाल लौकिकाच्या दृष्टीने, कालावधीची भिन्नता दाखवता येईल, देशाची भिन्नता दाखवता येईल, परंतु देशाची कालाची ही जी भिन्नता आहे ही भिन्नता लौकिकाच्या दृष्टीने आपल्याला सांगावी लागेल. अलौकिक चरित्र जर बघायचं झालं तर अधिकार मात्र एकच सांगावा लागेल. मी तुम्हाला उदाहरण देऊन पुढे जाईल या संबंधाने. ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना पाठवलेल्या 65 ओव्या, ते पत्र चांगदेवांच्या हातात पडलं आणि योगी चांगदेवांना ते पत्र वाचताही नीट येईना, अर्थ तर कळायचं लांबच राहिलं. म्हणून ते पत्र घेऊन ज्ञानोबारांकडे ते माघारी आले आणि ज्ञानोबारांना सांगायला लागले की हे पत्राचा अर्थ मला कळत नाहीये, कृपा करा आणि मला अर्थ सांगा. ज्ञानोबारांनी स्मितहास्य केलं आणि सांगितलं, एक काम करा, माझ्याकडे आता अर्थ सांगत बसणे इतकी वेळ नाही, तुम्हाला या पत्राचा अर्थ कळून घ्यायचा असेल तर मुक्ताबाईकडे जा. उदाहरण माझं संपलं. लिहिलंय पत्र ज्ञानोबारांनी, 65 ओव्या लिहिल्या ज्ञानोबारांनी आणि त्याचा योग्य अर्थ सांगितला मुक्ताबाईंनी. याचा अर्थ जे ज्ञानोबारांचं तत्वज्ञान तेच मुक्ताबाईंचं तत्वज्ञान, या दृष्टीने विचार केला. जी ज्ञानोबारांची तत्वाची भूमिका तीच मुक्ताबाईची तत्वाची भूमिका. कुळाचार 5, नाम विठोबाचे, नामस्मरणाची भूमिका, अशा सगळी कारणं आपल्याला संतांच्या अवताराची सांगितली जातात. नामदेवांनी हा भक्तीच्या दृष्टिकोनातून अवतार घेण्याचं ठरवलं, याचा अर्थ खाली येण्याचं ठरवलं. थोडं आणखीन तात्विक पद्धतीने बोलायचं झालं तर निर्गुणातून सगुणामध्ये येण्याचं ठरवलं. ऐका, संत म्हटलं की सगुण पद्धतीने विचार करा, परमात्मा म्हटलं की निर्गुण पद्धतीने विचार करा. असा संत म्हटलं की जणू काही हे सगुण अवतारीच, सगुण देव म्हणून जरी संतांकडे बघितलं तरी काही वेगळं ठरणार नाही. निर्गुण असलेलं तत्व अवताराच्या दृष्टीने सगुणामध्ये येणार म्हणजेच अवतार होणार. ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये अवतार या शब्दाची संकल्पना मांडताना असं सांगितलंय, इंद्रिय गोचर होणं याला अवतार म्हटलं जातं. ऐका, इंद्रिय गोचर होणं, आत्तापर्यंत डोळ्याला दिसत नव्हते, आता डोळ्याला दिसायला लागले, याला म्हणा अवतार. आत्तापर्यंत स्पर्श करता येत नव्हता, आता स्पर्श करायला येऊ लागला, याला म्हणा अवतार. आत्तापर्यंत त्यांच्या सहवासामध्ये राहता येत नव्हतं किंवा यांचा सहवास आहे याची जाणीव होत नव्हती, आता मात्र जाणीव होऊ लागली, याला म्हणा अवतार. आत्तापर्यंत त्यांच्याबद्दल बोलता येत नव्हतं, आता मात्र बोलता येऊ लागलं, त्याला म्हणा अवतार. निर्गुणाबद्दल बोलता येत नाही, निर्गुणाबद्दल स्पर्श करता येत नाही, निर्गुणाबद्दल डोळ्यांनी पाहिलं असं म्हणता येत नाही, पण अवतार म्हटलं की त्याला स्पर्श करता येणार आहे. नामदेव यांचा अवतार स्पर्श करता येणार आहे आम्हाला. नामदेव यांचा अवतार त्यांच्याबद्दल बोलता येणार आहे. नामदेव यांचा अवतार त्यांच्या सहवासात राहता येणार आहे. अवतार म्हटलं की या सगळ्या लौकिकाच्या क्रिया आल्या. म्हणून भक्तिभाव धर्म वाढायचा असेल तर याच्याकरता सगुण रूपाने अवताराला आलं पाहिजे. त्याच्याशिवाय हा भक्तिभाव धर्म वाढणार नाही, असं परमात्म्याच्याच मनामध्ये यावं आणि परमात्म्यानेच मग अवताराचं संत रूपाने अवताराला येण्याचं ठरवावं. तुकाराम महाराजांचं प्रमाण देतो मी याच्याकरता. महाराज असं सांगतात, देवभक्त तू झालासी दोन्ही, वाढावया सुखभक्ती हे जनी. देवभक्त तू, इथला जो तू शब्द आहे ना, या तू शब्दाचा तत्वज्ञानाच्या दृष्टीने अर्थ सांगितला जातो शुद्ध चैतन्य. ते चैतन्यच देव झालं आणि ते चैतन्यच भक्त झालं. कशाकरिता? वाढावया सुखभक्ती हे जनी. भक्ती सुख वाढायचं असेल तर कुणीतरी भक्त म्हणून आलं पाहिजे. भक्ती सुख वाढायचं असेल तर कुणीतरी देव म्हणून विटेवर उभा राहिलं पाहिजे. त्याच्याशिवाय भक्ती सुख वाढणार नाही. निर्गुणामध्ये भक्ती सुख नसतं. भक्ती सुख होण्याकरिता सगुणामध्ये यावं लागतं, खाली यावं लागतं. नामदेव यांचा अवतार या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
भक्ती सुख वाढविण्याच्या दृष्टीने नामदेव यांच्या अवताराकडे पाहावं लागणार आहे. आणि मग एखाद्या विशिष्ट कुळामध्ये एखाद्या विशिष्ट भागामध्ये अवतार घेत असताना मुळात आपल्याकडे असं सांगितलं जातं की परमात्मा सगळीकडेच आहे, मान्य आहे, पण तरी कुठंतरी आम्हाला हे स्थान म्हणून मानावं लागणार आहे का नाही? कुठंतरी मानावं लागणार आहे हे स्थान म्हणून. संत सगळीकडे आहेत, मान्य. ज्ञानेश्वर महाराज म्हटलं की आम्ही आळंदी असं म्हणायला लागतो, एकनाथ महाराज म्हटलं की आम्ही पैठण असं म्हणायला लागतो, तुकाराम महाराज म्हटलं की देहू असं म्हणायला लागतो आम्ही. याचा अर्थ देहू पुरतेच तुकाराम महाराज असं म्हणायचं का? आळंदी पुरतेच ज्ञानोबा असं म्हणायचं का? पैठण पुरतेच एकनाथ महाराज असं म्हणायचं का? मग असं म्हणायचं जरी नसलं, तत्वज्ञानाच्या दृष्टीने जरी ते सगळीकडे असले तरी काही अंशी तरी आपल्या श्रद्धा व्यापक होण्याच्या दृष्टीने काहीतरी स्थानं मानावी लागतील ना आपल्याला. ज्ञानोबा जरी केवळ आळंदी पुरते नसले, सगळ्या विश्वाला तारणारं तत्वज्ञान असलं तरी सुद्धा आपल्याला नतमस्तक व्हायला यावं असं कोणतं तरी स्थान आम्हाला सांगावं लागणार आहे आणि ते मान्य करावं लागणार आहे, ते जगाला समजावं लागणार आहे. म्हणून ज्ञानोबा यांनी आळंदी हे गाव निवडलं नाही का? आळंदी हे गावच निवडलं ना समाधीच्या दृष्टीने. जरी सगळीकडे तुकाराम महाराज विचार करतात, अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, मान्य, पण तरी सुद्धा कुठंतरी श्रद्धेचं स्थान म्हणून एक गाव निवडलं पाहिजे. म्हणून देहू गाव तुकाराम महाराजांनी निवडलंच ना. काहीतरी सांगावं. काही लोक आम्हाला प्रश्न करतात, काय हो परमात्मा सगळीकडे आहे ना? हो, मग तुम्ही अमुकच देवळामध्ये देव आहे असं का म्हणता? तिथं जाऊन पाया पडायचं काय गरज आहे? सगळीकडे आहे ना. आम्हीच सांगितलेलं कीर्तनात ऐकून आम्हालाच काही लोक बोलतात, आमचंच ऐकलेलं असतं, यांना ते तरी कुठलं माहिती, आम्हालाच बोलायचं. मी त्याला साधं उत्तर दिलं, हे बघ म्हटलं, हवा सगळीकडे आहे का एका ठिकाणी आहे? हवा सगळीकडे आहे का एका ठिकाणी आहे? तो म्हटलं सगळीकडे आहे. हवा सगळीकडे आहे ना? हो. मग मला सांग, आपण रस्त्याने जात असताना गाडी पंक्चर झाल्यानंतर हवा सगळीकडे म्हटल्यानंतर तीच हवा येऊ द्यायची त्याच्यात का म्हणायचं? गाडी पंक्चर झाल्यानंतर काय करतो तू? पंक्चर काढणाऱ्याकडे घेऊन जातो ना. गाडी पंक्चर झाल्यानंतर गाडी पंक्चर काढणाऱ्याकडे घेऊन जातो, काय करतो तिथं? ती काय हवा भरतात, दुसरं काय करतात? मग हवा आहे ना, जिथं पंक्चर झाली तिथं हवा नव्हती का? ती कुठं भरता येते का? आमचं तेच म्हणणं आहे, दुसरं काहीच नाही. हे जसं आहे तसं तुला तिथं जावं लागेल, कुठंतरी एखादं स्थान दाखवावं लागेल ना. परमात्मा सगळीकडे आहे, मान्य आहे. ज्ञानोबा आहे फक्त आळंदीपुरते जरी सगळीकडे आहेत, पण कुठंतरी आम्हाला ते स्थान नतमस्तक व्हावं लागणार आहे, आळंदी. तुकाराम महाराज आकाशा एवढा जरी असलं तरी आपल्याला गेलो बाबा आम्ही तुकोबारांची वारी केली हे सांगण्याकरता जावं लागेल ना कुठंतरी. देहू एकनाथ महाराज सगळीकडे, पण कुठंतरी आम्हाला तिथं मान्य आहे, आम्ही नाही असं म्हणतच नाही. म्हणजे एकनाथ महाराज पैठणमध्ये आहेत याचा अर्थ पंढरपूरमध्ये नाहीत असं म्हणायचं आहे का? मी आपल्याला प्रश्न विचारतो, एकनाथ महाराज पैठणमध्ये आहेत म्हणजे पंढरपुरात नाहीत का? मला सांगा, आहेत का नाही? पैठणमध्ये आहेत. एकनाथ महाराज पैठणलाही आहेत, पंढरपुरातही आहेत. तुकाराम महाराज देहूलाही आहेत, पंढरपुरातही आहेत. ज्ञानेश्वर महाराज आळंदीतही आहेत, पंढरपुरातही आहेत. पंढरपुरात तर ज्ञानेश्वर महाराजही आहेत, पंढरपुरात एकनाथ महाराजही आहेत, पंढरपुरात तुकाराम महाराजही आहेत. असं असलं तरी ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला, मी इथंही आहे, मान्य आहे, पण लोकांना वारी करण्याच्या दृष्टीने कुठंतरी त्यांचं मन समाधान होण्याच्या दृष्टीने आळंदी आहे ना, हे माझं गाव आहे. तसं तुकाराम महाराज म्हणतात, मी इथं पंढरपुरातही आहे, परंतु वारी लोकांच्या भावना देहू हे गाव आहे. तसं पैठण एकनाथ महाराज म्हणतात, मी पंढरपुरातही आहे, पण माझं गाव म्हणून पैठण. तसं नामदेवराय म्हणतात, मी पंढरपुरातही आहे, पण माझं गाव नरसी हे माझं गाव. मी पंढरपुरात नाही कुठं म्हटलो, मी आहे ना, पण माझं गाव म्हणून काहीतरी वारी होण्याच्या दृष्टीने नरसी आहे ना. मग कशा करता बाकीचं सगळं? म्हणून कुठल्या एका विशिष्ट अशा मी म्हणून आपल्याला मगापासून थोडा तात्विक विचार जरी मी मांडत असलो तरी मला जे मुख्य मुद्दा बोलायचा होता तो हा होता की आम्ही एखाद्या फक्त देशाचं, कालाचं, वयाचं असं बंधन फक्त संतांच्या चरित्राला घालू नये. ते व्यापक तत्व आहे.